नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. कुंभ राशीच्या जातकांनो, जुलै महिना हा तुमच्यासाठी सामान्य नाही, धोकादायक नाही, तर आयुष्य वळवणारा आहे. पंचवर्गी ग्रहयोग, कर्मफळाचा निर्णायक काळ आणि असा मोठा युटर्न जो मागील अनेक वर्षाचा संघर्ष एका महिन्यात उलटा करू शकतो. कुंभ राशीवाल्यांनो, या येणाऱ्या जुलै महिन्यात 14 शुभ घटना तुमचं नशीब उघडणार आहेत आणि 3 सावधान्या दुर्लक्ष केल्या तर मिळालेलं सगळं हातातून निसटू शकतं. काही गोष्टी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, तर काही सत्य डोळ्यात पाणी आणतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमचं भविष्यच बदलू शकतो. जुलैमध्ये शनी, गुरु, बुध, शुक्र, चंद्र हे 5ही ग्रह कुंभ राशीसाठी कर्म, नशीब, बुद्धी, पैसा आणि भावनांचा योग तयार करत आहे. हा योग आयुष्यात एकदाच येतो, जो लोकांचं संपूर्ण आयुष्य वळवतो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आता 14 शुभ घटना 1 ते 31 जुलै पाहूयात. नंबर 1 आहे अडकलेलं नशीब अचानक फिरणार. कुंभ राशीवाल्यांनो, गेल्या 6 ते 12 महिन्यांपासून ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय, कागदपत्र किंवा एखादं महत्त्वाचं काम, हे सतत शेवटच्या टप्प्यावर अडकत होतं. पण जुलै महिन्यात पंचवर्गी ग्रहयोगाचा प्रभाव अचानक परिस्थिती उलटी करणार आहे. एक साधा फोन कॉल, एक मेसेज किंवा एक सही आणि जे काम अशक्य वाटत होतं ते अगदी सहजपणे पूर्ण होईल. विशेष म्हणजे यामध्ये तुमचा फारसा प्रयत्नही लागणार नाही. ज्या व्यक्तीकडून तुम्ही आशा सोडली होती तीच व्यक्ती पुढाकार घेईल. हा काळ सांगतो की विलंब म्हणजे नकार नव्हता, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता. मात्र लक्षात ठेवा, या संधीला हलकं समजू नका, कारण हा योग पुन्हा पुन्हा येत नाही. नंबर 2 आहे आर्थिक युटर्न. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात तुमच्या पैशाचा प्रवाह अचानक बदलणार आहे. थकलेली रक्कम, अडकलेले व्यवहार, मागील महिन्यांपासून स्थिर नसलेली आर्थिक परिस्थिती, या सर्वांमध्ये एक मोठा उलटफेर होईल. अचानक तुमच्या खात्यात पैसा येईल किंवा जुना व्यवहार जो सध्या अडथळा होता तो यशस्वीपणे पूर्ण होईल. विशेष लक्षात ठेवा, ही घटना शेअर, व्यवसाय, नोकरी किंवा कर्ज व्यवहारांमध्ये लागू होऊ शकते. तुम्ही जेवढा संयम ठेवला होता, आता त्याचं फळ मिळणार आहे. आता सावधान, पैशांबद्दल अचानक निर्णय घेऊ नका. अल्पविचारात मोठा तोटा होऊ शकतो. हा काळ सांगतो, ज्याचं मन शांतीत आहे त्यांना नशिबाची वाट स्वच्छ दिसते. नंबर 3 आहे शत्रू स्वतः उघडा पडेल. कुंभ राशीवाल्यांनो, एक अनोखी गोष्ट घडणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या मागे गुपचूप नुकसान करण्याचा प्रयत्न केला, ते स्वतःच आपली चूक उघड करतील. जुन्या मैत्रिणी, मित्र, सहकारी किंवा अगदी जवळच्या व्यक्तींचा गुप्त प्लॅन आता समोर येईल. धोका असलेल्या माणसाची वास्तविक रूपं, खोटं बोलणं, दुर्वर्तन, छुप्या हालचाली, ह्या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतील. पण लक्षात ठेवा, या क्षणी ध्येय आणि संयम ठेवणं फार गरजेचं आहे, कारण काही शत्रूंची चूक लगेच बदलून घडू शकते, पण सकारात्मक ऊर्जा तुम्हाला विजय देईल. आता मंत्र, ज्याच्यावर नशीब आहे त्याच्यावर कोणाचं वर्चस्व नाही. आता नंबर 4 आहे मान सन्मान वाढेल. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुमचं म्हणणं सगळ्यांपर्यंत ऐकलं जाईल, आदर केला जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कुटुंबात तुमचा आवाज महत्त्वाचा वाटेल. मित्रपरिवार किंवा समाजात मानाचा वाढ. या काळात लोक तुमच्या क्षमतेचा आणि निर्णयाचा आदर करतील. लक्षात ठेवा, हा काळ अहंकार वाढवण्यासाठी नाही, तर तुमच्या शांत बुद्धीने निर्णय घेण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आहे. आता संकेत काय असेल? ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा आदर तुम्ही कधीच कमी करू नका. नंबर 5 आहे नोकरीत बदल म्हणजेच प्रगती. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात नोकरी किंवा करिअरमध्ये मोठा बदल होणार आहे, जो सुरुवातीला धडाकेबाज आणि थोडासा भीतीदायक वाटेल. नवीन जबाबदाऱ्या, नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट, जुनं रुटीन सोडून नवीन दिशा, हा बदल तुमच्यासाठी यशाची मोठी संधी ठरेल. लक्षात ठेवा, सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, पण हा निर्णय तुमच्या भविष्याला नव्या उंचीवर नेईल. आता संकेत पाहूयात.
या काळात ध्येयाने, निश्चयाने आणि सकारात्मक मनोवृत्तीने पुढे जाणं हेच तुमच्या करिअरचा यू टर्न आहे. नंबर 6 आहे व्यवसायात नवीन दिशा. जुलै महिना लागताच तुमच्या व्यवसायात किंवा प्रोफेशनल प्रोजेक्टमध्ये नवीन संधी आणि नवीन दिशा उघडणार आहे. जुना मार्ग जिथे अडकला होता तो आता सोडून नवीन कल्पना आणि नवीन उपाय, आर्थिक फायद्याची शक्यता जास्त हा काळ सांगतो. जुन्या पद्धतींचा पाठपुरवठा सोडा, नव्या दृष्टिकोनाने पुढे चला. विशेष लक्षात ठेवा, या नवीन दिशेत साहस, ध्येय आणि चिकाटी ही प्रमुख गरज आहे. आता संकेत काय असतील? ज्या लोकांनी आधी नकार दिला त्यांनाही आता तुमच्या कल्पकतेची प्रशंसा करावी लागेल. आता शेवटची टिप, या बदलाला घाबरू नका, कारण हा व्यवसायाचा यू टर्न तुम्हाला दीर्घकालीन यश देईल. नंबर 7 आहे कर्जमुक्तीची सुरुवात. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीत हलका पण महत्त्वाचा बदल येणार आहे. जुने कर्ज किंवा थकलेली रक्कम हळूहळू सुटू लागेल. पैसा जमा करण्याच्या योजना यशस्वी होतील. आर्थिक ताण कमी होईल. मनाला शांतता मिळेल. लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. पूर्ण कर्ज मोकळं होण्यास अजून वेळ लागू शकतो, पण योग तुमच्या बाजूने आहे. आता संकेत काय? या काळात आर्थिक निर्णय शांत मनाने आणि विचार करून घ्या. अल्प लक्षात घेतलेल्या चुका टाळल्या तर नफा निश्चित आहे. नंबर 8 आहे विवाह किंवा प्रेमात स्पष्टता. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात प्रेम, नातेसंबंध किंवा विवाहात स्पष्टता येणार आहे. आधी गोंधळलेल्या भावना आता समोर येतील. नात्यातील गैरसमज दूर होतील. होकार किंवा नकार, पण मनाला शांती मिळेल. लक्षात ठेवा, हा काळ भावनांमध्ये निर्णय घेण्याचा नाही, तर सत्य जाणून घेणं आणि त्यानंतर योग्य निर्णय घेण्याचा आहे. आता संकेत, ज्या नात्यात ढवळमळ होती ते आता स्थिर आणि स्पष्ट होईल. सत्य समजल्याशिवाय निर्णय घेऊ नका, कारण मनाची शांती महत्त्वाची आहे. नंबर 9 आहे हरवलेली झोप परत येईल. मानसिक शांतता. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात तुमच्या जीवनात अशी वेळ येणार आहे जिथे सर्व मानसिक ताण आणि अस्वस्थता हळूहळू कमी होईल. रात्री नीट झोप येईल, मन शांत होईल, चिंता कमी होईल. दिवसात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. लक्षात ठेवा, ही फक्त शरीराचीच नाही तर मनाचीही शांती परत येण्याची वेळ आहे. धार्मिक किंवा ध्यानाचे छोटे उपाय कराल तर परिणाम द्रुत आणि दीर्घकालीन होतील. नंबर 10 आहे अध्यात्माकडे ओढ किंवा आध्यात्मिक जागरूकता. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात तुमच्या मनात अचानक अध्यात्माकडे आकर्षण निर्माण होईल. देवाचे स्मरण किंवा मंत्र स्वयंचलितपणे तोंडावर येईल. ध्यान, पूजा किंवा साधना याकडे ओढ वाढेल. आध्यात्मिक विचारांनी मनातील गोंधळ दूर होईल. लक्षात ठेवा, हा काळ फक्त धार्मिकतेचा नाही तर आत्मशांती आणि मानसिक संतुलनासाठी आहे. दररोज थोडा वेळ ध्यान किंवा मंत्र जपला तर तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा आणि नशिबाचा प्रवाह वाढेल. नंबर 11 आहे घरात आनंदाची बातमी. कुंभ राशीवाल्यांनो, या महिन्यात तुमच्या घरात अशी लहान पण आनंदी देणारी बातमी येणार आहे, जिचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक पडेल. लहान बाळाची आनंदाची बातमी, परीक्षा किंवा कामात यश, जुनी समस्या सुटणे, कुटुंबातील गोंधळ मिटणे. लक्षात ठेवा, ही घटना सोप्या स्वरूपाची वाटेल, पण तिचा भावनिक परिणाम फार मोठा असेल. या काळात घरातील संबंध मजबूत करण्यासाठी भर द्या, कारण हे छोटे आनंदाचे क्षण तुमच्या भविष्याचा मार्ग बदलतील. नंबर 12 आहे जुना मित्र परत येईल. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात जुना मित्र किंवा जवळची व्यक्ती परत येईल, जिच्याशी काही काळ गोंधळ किंवा गैरसमज होता. आधी न भेटलेला किंवा गप्प झालेला मित्र. जुन्या संबंधात सुधारणा. आधीचे गैरसमज मिटतील. लक्षात ठेवा, परत येणारा मित्र अजून बदललेला असेल म्हणून जुन्या अपेक्षा धरून ठेवू नका, तर नवीन नात्याची सुरुवात म्हणून स्वीकारा. हा योग जुने संबंध सुधारण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी आहे. नंबर 13 आहे कोर्ट केस किंवा वादात सकारात्मक वळण. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात ज्या कोर्ट केस, कागदपत्र किंवा वादग्रस्त प्रकरणांमध्ये तुम्ही अडकले होतात
त्या आता सकारात्मक फळ घेणार आहेत. प्रकरण हळूहळू तुमच्या फायद्यात जाईल. न्याय किंवा निकाल येण्यास उशीर होत असेल, पण शेवटी अनुकूल. जुने गैरसमज दूर होतील. पूर्ण विजय मिळेलच असे नाही, पण तुमचं पारडं हलकं होईल आणि मनाला शांतता मिळेल. या काळात शांतपणे आणि योग्य मार्गदर्शनाने निर्णय घ्या, तर प्रतिकूल परिस्थितीतही तुमच्या फायद्याच होईल. नंबर 14 आहे की मी योग्य आहे याची जाणीव. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटेल, कारण हा महिना तुमच्या कष्टांचे आणि ध्येयाचे फळ देणारा आहे. मागील संघर्षाचा निकाल दिसेल. आयुष्यातील अडथळे हळूहळू मागे राहतील. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढेल. लक्षात ठेवा, हा योग फक्त सकारात्मक बदलांसाठी आहे. म्हणून स्वतःच्या निर्णयांवर आणि मेहनतीवर गर्व करा, कारण तुम्ही योग्य आहात. आता 3 अत्यंत महत्त्वाच्या सावधान्या नक्की बघा. नंबर 1 आहे रागात निर्णय घेऊ नका. जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक घटना घडत असतानाही राग, नाराजी किंवा तणावात घेतलेला निर्णय संपूर्ण मेहनत नष्ट करू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी शांत मनाने विचार करा. लगेच प्रतिसाद देऊ नका. लक्षात ठेवा, एक क्षणाचा राग वर्षभराचा तोटा ठरेल. नंबर 2 आहे गुपित चुकीच्या लोकांना सांगू नका. या महिन्यात काही जुने किंवा संवेदनशील तथ्य समोर येऊ शकतात. जर तुम्ही ते चुकीच्या व्यक्तीकडे सांगितले तर विश्वासघात किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो. फक्त ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास असेल, ज्यांचा अनुभव आणि बुद्धी पाहिले असेल, तेच व्यक्तीला माहिती द्या. सत्य जिथे योग्य तेच सांगावे, नाहीतर नाती फुटतात. नंबर 3 आहे पैशाबाबत घाई करू नका. मार्च महिन्यात अचानक आर्थिक संधी येऊ शकतात, पण जुन्या अडचणी आणि निश्चय नसलेल्या गुंतवणुकीत घाई केल्यास मोठा तोटा होऊ शकतो. मोठी गुंतवणूक 15 जुलै नंतरच करा. सल्लागार किंवा अनुभव असलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या. या 3 सावधान्या लक्षात ठेवा, तर जुलैत येणारा सर्व युटर्न आणि शुभयोग पूर्ण फायदा देतील. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै महिन्यात पंचवर्गी ग्रहयोगामुळे येणाऱ्या युटर्न, नशिबाच्या संधी आणि सावधान्यांसाठी हा उपाय तुमच्या आयुष्यातील सकारात्मक प्रवाह जास्त वेळ टिकवेल. नंबर 1 आहे शनिदेवाचे मंत्र जपा. दर शनिवारी किंवा मंगळवारी ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मानसिक स्थिरता मिळेल, आर्थिक आणि करिअरमध्ये अडथळे कमी होतील आणि नशिबाचा प्रवाह उजळेल. नंबर 2 आहे दीप प्रज्वलित करा. घरात तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित करा. विशेषतः दर शनिवारी किंवा बुधवारी वाद, नकारात्मकता आणि दुर्भाग्य दूर होईल. सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य वाढेल. नंबर 3 आहे सकारात्मक ऊर्जा वाढवा. रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करा. पाणी स्वच्छ ठेवा. घरात गोड गंध ठेवा, म्हणजेच दुर्गंध दूर करण्यासाठी. मानसिक शांती, नाती सुधारणा, आर्थिक आणि नशिबाचा प्रवाह कायम राहील. हा उपाय जुलैच्या संपूर्ण 31 दिवसात नियमित केला तर 14 शुभ घटना तुमच्या बाजूने आणि 3 सावधान्या टाळता येतील. कुंभ राशीवाल्यांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात मोठा युटर्न आणणारा आहे. 14 शुभ घटना, 3 सावधान्या आणि मंत्रात्मक उपाय सर्व लक्षात ठेवून तुमचं नशीब सकारात्मकतेच्या दिशेने वळेल. नवीन संधी आणि यश तुमच्या समोर उघडेल. लक्षात ठेवा, ही संधी फक्त तयारी असलेल्या लोकांसाठी आहे, तर राग, घाई आणि गैरसमज टाळा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच सत्य आणि ज्योतिषशास्त्रानुसार माहिती मिळत राहील. धन्यवाद. देव तुमचं भलं करो.